भारतीय संविधानाच्या भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 मध्ये आपल्याला युनियन म्हणजे राज्याचा संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र अँड इट्स टेरिटरी याबद्दल तरतुदी करण्यात आलेल्या. आणि तरतुदी म्हणजे काय, तर भारत जो एक संघ राज्य आहे किंवा एक राज्याचा संघ आहे, संघराज्य म्हणण्यापेक्षा, तर हा राज्याचा संघ युनियन ऑफ स्टेट त्याला म्हणतो आपण. हा राज्याचा संघ नेमकं काय मिळून तयार होतो, तर काय मिळून तयार होतं म्हणजे आज आपल्या देशामध्ये काय काय दिसतं. आपल्या देशामध्ये किंवा देश जो तयार होतो आहे तर देशामध्ये स्टेट्स आहेत, राईट. या व्यतिरिक्त युनियन टेरिटरीसुद्धा आहेत. युनियन टेरिटरी आणि स्टेटच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही आहे का ते बघणे आवश्यक. अच्छा, देशाचं संविधान स्थापन होण्याआधीसुद्धा किंवा निर्माण होण्याआधीसुद्धा आपल्या देशामध्ये अशाच प्रकारे स्टेट्स आणि युनियन टेरिटरी दिसतात का, तर नाही. पूर्वी आपण स्टेट म्हणत नव्हतो, आपण आधी प्रोव्हिन्सेस म्हणत होतो. आणि युनियन टेरिटरी तशीही अशी काही संकल्पना नव्हती. चीफ कमिशनरचे स्टेट्स अशी एक संकल्पना होती. तर असं नाही आहे की कुठला देश ठराविक एक देश आहे तर त्या देशामध्ये जे काही प्रदेश आहेत त्यांना आपण स्टेट्सच म्हणणार किंवा आपण त्यांना युनियन टेरिटरीज म्हणणार. पण आपल्या देशामध्ये जर ती रचना आहे तर ती रचना कशी आहे जरा त्याला समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. 4 आर्टिकल्स आहेत. त्या 4 आर्टिकल्समध्ये 1 2 3 4 या 4 आर्टिकल्समध्ये नव्या स्टेटची निर्मिती कशी केली जाऊ शकते याबद्दल 2 महत्त्वाच्या आर्टिकल्स आपल्याला शिकायचे आहेत, आर्टिकल नंबर 2 आणि आर्टिकल नंबर 3. पण ते शिकायच्या आधी जर आपण समजून घेऊया की ज्याला आपण युनियन आणि त्याची जी टेरिटरी म्हणतोय म्हणजे राज्याचा जो संघ म्हणतोय ते राज्याचा संघ नेमकं काय एक्सप्लेन करतो. तर फर्स्ट आर्टिकल मेन्शन करा, आर्टिकल नंबर 1. आर्टिकल 1 काय सांगते हे तर आपण याच्या आधी पण खूपदा डिस्कशनमध्ये आणलेलं आहे. पहिलीच कलम जे स्पष्ट करते की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट. तर जो शब्द वापरला गेला आहे भारतीय संविधानामध्ये तो शब्द आपण वापरला आहे युनियन ऑफ स्टेट म्हणजे राज्याचा संघ. आता हा जो राज्याचा संघ आहे हा कसा तयार होतो किंवा काय मिळून तयार होतो त्याला जरा समजून घेऊया. ते स्टेटमेंट लिहूनच काढा की नोट काय आहे आर्टिकल 1 मध्ये की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट. तो राज्याचा एक संघ आहे. बघा दोन्ही प्रोव्हिजन्सला नीट समजून घ्या. हे दोन्ही शब्द आपल्याला दिसतात पहिल्याच कलमामध्ये. पण या दोन्ही शब्दांचा आपण जर नीट अर्थ जाणून घेतलेला म्हणजे आपण पहिल्याच कलमामध्ये भारताच्या राज्यक्षेत्राबद्दल सुद्धा चर्चा करून राहिलो आहोत आणि या व्यतिरिक्त भारतीय संघाबद्दल सुद्धा चर्चा करून राहिलो आहे. ही जी टर्म दिसते आहे इंडियन टेरिटरी, ही इंडियन टेरिटरी ही टर्म युनियन ऑफ स्टेटपेक्षा व्यापक आहे म्हणजे ब्रॉड आहे. आपण जेव्हा फक्त भारतीय संघाबद्दल जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण फक्त आणि फक्त भारतामध्ये असणाऱ्या राज्यांबद्दल बोलत असतो. म्हणजे आज जसे 28 राज्य आहेत त्या 28 राज्याबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण ही टर्म वापरायला पाहिजे की भारतीय संघ. भारतीय संघामध्ये किती राज्य, तर 28 राज्य. भारतीय संघ ही संकल्पना इंडियन टेरिटरी म्हणजे राज्यक्षेत्र या संकल्पनेपेक्षा छोटी आहे, संकुचित आहे, नॅरो आहे. कारण भारतीय संघामध्ये फक्त राज्य हा शब्द नमूद आहे. पण आपण जर इंडियन टेरिटरीचा विचार केला तर इंडियन टेरिटरी म्हणजेच राज्यक्षेत्र ही संकल्पना जरा व्यापक होऊन जाते. आणि भारताचे राज्यक्षेत्र काय काय मिळून तयार होतं, तर भारताचे राज्यक्षेत्र भारतामध्ये असणारे एकूण राज्य, या व्यतिरिक्त भारतामध्ये असणारे केंद्रशासित प्रदेश आणि या व्यतिरिक्त भारत सरकारने संपादित केलेले प्रदेश जे त्यांनी ॲक्वायर्ड केले आहेत कुणातरी तर्फे. युनियन ऑफ स्टेट आणि इंडियन टेरिटरी, भारतीय संघ आणि राज्यक्षेत्र या 2 शब्दामध्ये आपण बेसिक एक अंतर बघून राहिलेलो आहोत. आपण म्हणतो की जेव्हा आपण इंडियन टेरिटरीबद्दल बोलतो तेव्हा आपण कशाबद्दल उल्लेख करत असतो. इंडियन टेरिटरीमध्ये भारतामध्ये असणाऱ्या राज्यांबद्दलची चर्चा आहे. या व्यतिरिक्त भारतामध्ये जर केंद्रशासित प्रदेश असतील तर त्याबद्दल सुद्धा चर्चा आहे. आणि या व्यतिरिक्त आपण जे काही ऑक्युपाईड केलेले जे एरियाज आहेत, आपण जे काही प्रदेश संपादित केलेले आहेत ते संपादित प्रदेश मिळून भारताचं एक राज्यक्षेत्र तयार होतं अशी तरतूद आर्टिकल 1 मध्ये आहे. तर दोघांना एकदम सविस्तर वेगवेगळं करून ठेवा. जर यावर प्रश्न बनला तर मुलं खास कन्फ्यूज होतील किंवा त्यामध्ये चुकतील की एक तुम्हाला कॉमन क्वेश्चन दिला जाईल की भारतीय संघ म्हणजे नेमकं यामध्ये कशाचा उल्लेख आहे. त्यामध्ये तुम्हाला खाली 4 ऑप्शन दिले जातील. होऊ शकते त्यामध्ये राज्य असेल, केंद्रशासित प्रदेश असेल, संपादित केलेला प्रदेश असेल आणि यापैकी नाही समथिंग असं काहीतरी असेल किंवा 4th ऑप्शन असेल वरीलपैकी सर्व. आणि ऑफकोर्स तुम्ही वरीलपैकी सर्वच मारून याल. ॲक्च्युली त्याचा आन्सर राहणार आहे की ओनली स्टेट.
आपण जेव्हा फक्त राज्याबद्दल बोलतो तेव्हा आपण भारतीय संघाबद्दल बोलत असतो, पण जेव्हा आपण राज्याच्या व्यतिरिक्त केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेशाच्या व्यतिरिक्त संपादित केलेल्या प्रदेशाबद्दल जेव्हा उल्लेख करतो तेव्हा आपण भारताच्या राज्यक्षेत्राबद्दल बोलतो. तर नेमकं ही जी टर्म आहे इंडियन टेरिटरी, राज्यक्षेत्र, ही टर्म भारतीय संघ म्हणजे युनियन ऑफ स्टेट किंवा युनियन स्टेटपेक्षा व्यापक स्वरूपामध्ये दिसते आहे. जरा समजून घेऊ की त्यामध्ये तुम्हाला फक्त तिसरा जो पॉईंट आहे ना तो कन्फ्यूज करत असेल की हे संपादित केलेले प्रदेश काय असू शकतात बाबा. जसं आज एक्झाम्पल घेऊ आपण. आज आपल्या राज्यक्षेत्राला जर आपण बघायला गेलो, भारतीय राज्यक्षेत्रामध्ये आपल्याला काय काय दिसत आहेत? राज्य तर आहेत. मग राज्य तर किती राज्य आहेत? तर आज आपल्याला 28 राज्य दिसत आहेत, राईट. 28 राज्य भारतामध्ये दिसत आहेत. या व्यतिरिक्त जर आपण केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर आज केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती? तर केंद्रशासित प्रदेशांची संख्या आहे 8, राईट. आणि या व्यतिरिक्त आपण जर संपादित केलेल्या प्रदेशांची संख्या काढली तर ते किती असणार? तर ती सध्या तरी या बॉक्समध्ये आपण नंबर देणार 0. आणि 0 म्हणजे का किंवा कसा काय आपण त्याला थोडं एक्सप्लेन करूया. लक्षात घ्या, आज भारतामध्ये एकूण 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश मिळून भारताचे राज्यक्षेत्र तयार होत आहे, बरोबर. ठीक आहे इथपर्यंत. पुन्हा एकदा रिपीट करू, आपण जेव्हा फक्त 28 राज्यांबद्दल बोलत असतो तेव्हा आपण म्हणत असतो की आपण युनियन ऑफ स्टेटबद्दल बोलून राहिलेलो आहोत. पण आपण जेव्हा राज्यक्षेत्राचा विचार करतो तर त्या राज्यक्षेत्राच्या टर्ममध्ये राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि संपादित केलेले प्रदेश हे सगळे पॉईंट येतात. ठीक आहे इथपर्यंत. आता हा जो पॉईंट आहे संपादित केलेला प्रदेश, हा काय राहू शकतं? संपादित केलेला प्रदेश एक्झाम्पल घेऊ. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 तेव्हा आपल्या देशामध्ये 11 प्रांत होती, 4 चीफ कमिशनरचे प्रांत होती आणि 552 प्रिन्सली स्टेट्स होते. आज आपल्या देशामध्ये 11 प्रांताच्या ऐवजी आज आपल्याला 28 राज्य दिसून राहिलेले आहेत, राईट. या व्यतिरिक्त 8 केंद्रशासित प्रदेश दिसून राहिलेले आहेत. आज आपण जे प्रिन्सली स्टेट्स म्हणतो त्यांचं असं काही ठराविक आपण त्यांना महत्त्व ठेवलं नाही आहे. त्यांचं रूपांतर हे कुठल्या ना कुठल्या स्टेटमध्येच झालं, बरोबर आहे. जसं कोल्हापूर एक संस्थान होतं, पण कोल्हापूर आज महाराष्ट्र राज्यामध्ये येतं ना रे. तर अशा संस्थानिकांना अजून आपण काही विशेष जागा दिली आहे का आजच्या घडीला? बिलकुल नाही आहे. म्हणजे त्या कालखंडामध्ये असणारे जे 11 प्रांत होती, 4 चीफ कमिशनरची प्रांत होती आणि 552 प्रिन्सली स्टेट्स होते, त्यांचंच मिळून आज कुठेतरी 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत ना. मानता ही गोष्ट. पण जरा आठवूया, आपण हिस्ट्री शिकत असताना आपण बघितलं की 1947ला जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटिश रूल या देशातून निघून गेलेलं. पण तरीही पॉंडिचेरीमध्ये तर फ्रेंचच रूल करत होते ना, आठवत आहे. गोवामध्ये सुद्धा पोर्तुगीज रूल करत होते, राईट. आता पॉंडिचेरीमध्ये जेव्हा फ्रेंच रूल करत होते तर फ्रेंच गव्हर्नमेंटशी आपण 1954ला एक करार केलेला आणि त्या कराराच्या अंतर्गत मग ती जी फ्रेंच रूल होतं ते पॉंडिचेरी सोडून त्यांच्या देशामध्ये निघून गेले, राईट. मग 1954ला जर फ्रान्सनी कॅप्चर केलेला पॉंडिचेरीचा एरिया 1954च्या आधी भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये मोडायचा का? अरे भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये तो मोडणार कसा जेव्हा तिथे फ्रेंच रूल होतं? तो भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये मोडत नव्हता कारण की फ्रेंचांचं तिथे रूल होतं. सेम गोवामध्ये 1961 पर्यंत जर पोर्तुगीजांचं रूल होतं तर ऑफकोर्स गोवा आपल्या देशाचा भाग नव्हता त्यावेळेस. पण 1954ला जेव्हा आपण फ्रेंच गव्हर्नमेंटशी करार करून तर पॉंडिचेरीचा एरिया जर भारतामध्ये ऑक्युपाईड केलेला किंवा त्याला कॅप्चर केलेलं तर तो प्रदेश आपण संपादित केला ना, कळते. तो प्रदेश संपादित केला आणि 1954ला तो प्रदेश संपादित करून आपण पॉंडिचेरीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला 1962ला. तर आपण 1954 ते 1962च्या कालखंडामध्ये जर या बॉक्समध्ये नंबर बघितला तर ॲटलिस्ट तुम्हाला एक नंबर तर दिसेल. त्याला आपण संपादित करून ठेवला आहे. उद्या चालून भारत सरकार एकतर त्याला केंद्रशासित प्रदेश बनवेल किंवा त्याला राज्य बनवेल, कळते आहे का? ऑफकोर्स पुढे 1962ला जेव्हा पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेश झालेला तेव्हा तो या बॉक्समधनं निघाला आणि इथे तो ॲड झाला. समजून राहिलं? सेम 1961ला आपण गोवा कॅप्चर केलं तर गोवा तोपर्यंत भारताचा भाग नव्हता. पण 1961ला आपण जर त्याला ऑक्युपाईड केलं आहे तर तो आपला संपादित केलेला प्रदेश आहे ना. तर त्यामुळे या टर्मला समजून घेण्याकरिता लक्षात घ्यावा, आपण जेव्हा राज्यक्षेत्राबद्दल बोलतो, आपण जेव्हा आपल्या टेरिटरीबद्दल बोलत असतो तर ती टेरिटरी
तीन पार्ट मिळून तयार होते. एक आज अस्तित्वात असणारे राज्य, या व्यतिरिक्त आज अस्तित्वात असणारे केंद्रशासित प्रदेश, आणि जर भारत सरकारने भविष्यामध्ये काही प्रदेश संपादित केले असतील तर ते सुद्धा मिळून आपल्या एका राज्य क्षेत्राची निर्मिती होणार. आता विचार करा की जर आपण आपल्या पहिल्याच आर्टिकलमध्ये फक्त हे दोनच पॉईंट लिहिले असते, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, आणि हा थर्ड पॉईंट आपण टाकलाच नसता की संपादित केलेले प्रदेश, ऑक्युपाईड केलेले प्रदेश मिळून आपला राज्यक्षेत्र निर्माण होईल, तर भारत सरकारला कधीही कोणताही इतरत्र प्रदेश कॅप्चर करून भारतामध्ये इन्क्लूड करण्याचा अधिकारच नसताना. समजून राहिला का काय म्हणतोय आपण? नाही गोंधळ झाला असता का? उद्या चालून एक्झाम्पल, असं होणार नाही पण एक्झाम्पल घेऊया, उद्या चालून जर नेपाळ या प्रदेशाला आपण ऑक्युपाईड केलेलं आणि त्याला संपादित करून जर भारताचं नवीन राज्य आपण निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये जर असेल तर त्यासाठी ही टर्म असणे आवश्यक नाही का? बरोबर आहे. आपण त्याला ऑक्युपाईड करू तेव्हा तो संपादित केलेला प्रदेश राहील, आपण भविष्यामध्ये त्याला केंद्रशासित प्रदेश किंवा राज्याच्या टर्ममध्ये मोडून घेऊ. क्लिअर आहे? सो राज्य क्षेत्र ही संकल्पना युनियन ऑफ स्टेटच्या संकल्पनेपेक्षा व्यापक आहे, कारण की युनियन ऑफ स्टेट फक्त आणि फक्त राज्याबद्दल बोलते. पण आपण जेव्हा राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि संपादित केलेल्या प्रदेशाबद्दल बोलत असतो तेव्हा नेमकं आपण भारताच्या राज्य क्षेत्राबद्दल बोलत असतो. क्लिअर? ठीक आहे, ठीक आहे. एवढं लिहून घ्या. हे लिहिलं? केलं नोट? आणि नोट करूनच घ्या की बाबा राज्यामध्ये 28 राज्य, केंद्रशासित प्रदेशामध्ये 8, संपादित प्रदेश नल टाका. एक्झाम्पलसाठी लिहू शकता. जसं पॉंडिचेरी आपण ऑक्युपाईड केलेलं तर तेव्हा संपादित केलेला प्रदेश 1 असावा 1954ला, 1962ला मग त्याला आपण केंद्र प्रदेश केलेला, तो पुन्हा नल झाला. मग आर्टिकल 2 काय सांगते? तुम्हाला कन्फ्यूज करणार सुरुवातीला, असं वाटेल की यार दोन्ही आर्टिकल सारख्याच दिसत आहेत ऐकायला वाचायला, पण ऑफकोर्स त्या सारख्या नसणार आहेत. काय आहे जरा समजून घेऊ. आर्टिकल 2 बघा काय सांगते. आर्टिकल 2 पार्लमेंटला हा अधिकार देते की पार्लमेंट भारतामध्ये कोणत्याही प्रदेशाला ॲड करून नव्या राज्याची निर्मिती करू शकते. तर राज्य निर्मितीबद्दलची जी तरतूद आहे, राज्य निर्मितीबद्दलची जी प्रोव्हिजन आहे ती आर्टिकल नंबर 2 मध्ये आहे. पण काय सांगते कलम 2? कलम 2 म्हणते की संसदेला हा अधिकार निर्माण होतो किंवा संसदेला हा अधिकार आहे की संसद कायदा करून भारतामध्ये कोणत्याही प्रदेशाला ॲड करून नव्या राज्याची निर्मिती करू शकणार. ठीक आहे, ते आपण नंतर लिहित बसू. आणि आर्टिकल 3चा जर आपण विचार केला तर आर्टिकल 3 सुद्धा राज्य निर्मितीबद्दलच आहे. पण राज्य निर्मितीबद्दल जरी ही आर्टिकल असली तरी ही आर्टिकल नेमकी काय सांगते, काय सांगण्याचा प्रयत्न करते? आर्टिकल 3 स्पष्ट करते की संसदेला पूर्ण अधिकार आहे की संसद कायदा करून कोणत्याही एका राज्याची सीमा बदलवू शकते, कोणत्याही राज्याचे 2 भाग करून 2 राज्याची निर्मिती करू शकते, अथवा या राज्याचे 2 भाग करून यातला एक भाग दुसऱ्या राज्याला जोडू शकते. म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये ऑल्टरनेशन करण्याचा संपूर्ण अधिकार भारतीय संसदेला आहे आणि नव्या राज्याची निर्मिती या प्रकारे संसद करू शकते अशी तरतूद आर्टिकल 3 मध्ये आहे. कलम 2 आणि कलम 3 नेमकं याच मुद्द्याला कन्फ्यूज करतात की नेमकं दोनही बाबी जर आपल्याला सांगतायत की बाबा राज्याची निर्मिती करण्याचा अधिकार संसदेचा आहे, तर नेमकं या 2 वेगवेगळ्या कलमा का आहेत तर त्याला समजून घेऊया. कलम 2 नुसार सुद्धा नव्या राज्याचीच निर्मिती होत आहे आणि कलम 3 मध्ये सुद्धा नव्या राज्याचीच निर्मिती होत आहे. पण नेमकं कशा प्रकारे ती निर्मिती होते ना त्याला जरा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. सिक्कीम जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सिक्कीम हा भारताचा भाग नव्हता. सिक्कीममध्ये एका राजाचं राज्य चालायचं. जे घराणे होते, जी डायनॅस्टी होती ते होते चोंग्याल डायनॅस्टी. चोंग्याल डायनॅस्टीची तिथे सत्ता होती. सिक्कीम हा भारताचा हिस्सा नव्हता. हां, पण सिक्कीम भारताचा असोसिएट स्टेट होतं, म्हणजे पूर्ण राज्य नव्हतं, एक असोसिएट स्टेटचा आपण दर्जा दिला होता की बाबा छोटंसं पिल्लू आहे आपल्या लेफ्ट साईडवर, तर आपण तुमचं संरक्षण करू, डोंट वरी, पण तुम्ही आमच्या प्रदेशामध्ये येत नाही किंवा भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये येत नाही. 1975ला मात्र सिक्कीममध्ये झालं रिव्होल्युशन, क्रांती झाली आणि तिथल्या जनतेने त्यांच्या राजसत्तेच्या विरोधामध्ये क्रांती करून त्यांची राजसत्ता डिझॉल्व्ह करून टाकली. आता ती चोंग्याल डायनेस्टी जेव्हा डिझॉल्व्ह झाली तेव्हा सिक्कीमच्या नागरिकांनी सर्वमताने रेफरंडमनी त्यांनी सहमती दाखवली की आम्हाला भारतीय राज्यक्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, आम्हाला भारताचं एक राज्य बनायचं आहे.
तर आत्ता जेव्हा 1975ला आपल्यावर ही वेळ आलेली की भारताबाहेरच्या प्रदेशाला आपण भारतामध्ये ऑक्युपाईड करून नव्या राज्याचा दर्जा द्यायचा आहे. ऑफकोर्स त्याला आपण राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊ ना. तर सिक्कीमला जेव्हा भारतामध्ये ॲड करण्यात आलं आणि ॲड करून एक नवं राज्य सिक्कीम तयार झालं, तर त्यासाठी कोणती आर्टिकल लागू झाली असेल, तर त्यासाठी आर्टिकल लागू झाली होती आर्टिकल नंबर 2. कारण की आर्टिकल नंबर 2 काय सांगते? आर्टिकल नंबर 2 नव्या राज्याच्या निर्मितीबद्दलच चर्चा करत आहे, पण कोणत्या राज्याची? तर तो प्रदेश जो आतापर्यंत भारताच्या एरियामध्ये नव्हता, तो प्रदेश जो आतापर्यंत भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये मोडत नव्हता, पण तो आता राज्यक्षेत्रामध्ये इन्व्हॉल्व करून जर नव्या राज्याला जन्म द्यायचा आहे किंवा नव्या राज्याची निर्मिती करायची आहे, तर आर्टिकल 2 नुसार त्या राज्याची निर्मिती होणार. मग जर आर्टिकल 2 नुसार अशा राज्याची निर्मिती होत आहे जो भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये आधी नव्हता पण आत्ता इन्व्हॉल्व केला जातो आहे आणि म्हणून त्याला राज्याचा दर्जा आपण देतो आहोत, तर मग आर्टिकल 3 नेमकं कोणत्या राज्याबद्दल बोलते आहे? तर जसं एक्झाम्पल घेऊया. भारताच्या दक्षिणेकडे असणारा प्रदेश, पूर्वी एकच मोठा प्रदेश होता आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये मोडायचा की राज्यक्षेत्राच्या बाहेर? राज्यक्षेत्रामध्ये. म्हणजे तेही कन्फ्यूज आहे का? कालच आले अमेरिकेवरनं. आंध्र प्रदेश भारताच्या राज्यक्षेत्रामध्येच मोडायचा ना आधीपासून. अरे आपल्या देशाचं पहिलं राज्य आहे ना. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिलं राज्य जर जे निर्माण झालेलं आहे भाषिक तत्वानुसार, तर ते आंध्र प्रदेश आहे 1953ला. आंध्र प्रदेश हा आपल्या देशाच्या राज्यक्षेत्रामध्ये पूर्वीपासनं होता. सिक्कीम मात्र आपल्या देशाच्या राज्यक्षेत्रामध्ये पूर्वीपासनं होता का? नाही. आपण जेव्हा सिक्कीमला कॅप्चर करून भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये त्याला इन्व्हॉल्व केलं, म्हणजे नव्या राज्याची आपण जेव्हा निर्मिती केली, तेव्हा आपण आर्टिकल 2चा वापर केला. पण जेव्हा देशाच्या राज्यक्षेत्रामध्ये मोडणाऱ्या ऑलरेडी असणाऱ्याच कुठल्या राज्याला ऑल्टर करून आपण जेव्हा नव्या राज्याची निर्मिती करणार, जसं आज आपल्याला दिसते की आंध्र प्रदेशाची फाळणी करून आंध्र प्रदेशाचा वरचा भाग तेलंगणा आणि खाली आंध्र प्रदेश अशा नव्या राज्यांची निर्मिती झाली आहे ना. आपल्या देशामध्ये 2014ला 29वे राज्य म्हणून तेलंगणाची स्थापना झाली, निर्मिती झाली. तर तेलंगणा आपण काय बाहेरून कॅप्चर केला आहे का? आपल्या देशाचा राज्यक्षेत्रामध्ये मोडणारच तो आंध्र प्रदेशाचा हिस्सा होता की नाही? पण त्या आंध्र प्रदेशाला अल्टर करून जर आपण नव्या राज्याची निर्मिती करून राहिलो, तर इथे नव्या राज्याची निर्मिती तर होत आहे, पण तशी सिक्कीमची झाली तशी होत आहे का? याला असं समजा रे. सिक्कीम राज्यक्षेत्रामध्ये मोडत नव्हता, सिक्कीम बाहेरचा प्रदेश होता. त्याला आपण जेव्हा राज्य केलं तेव्हा आपण आर्टिकल 2चा वापर केला. पण ऑलरेडी जो प्रदेश भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये आहे आणि त्या राज्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रदेशाला ऑल्टर करून जेव्हा आपण नव्या राज्याला जन्म देणार, त्यासाठी आपल्याला वापर करावा लागेल आर्टिकल नंबर 3. क्लिअर आहे? समजलं? ठीक आहे. आतापर्यंत जेवढेही राज्याची निर्मिती झाली, जसं आता आपण एक्झाम्पल घेतलं आहे की आंध्र प्रदेशातनं तेलंगणा निर्माण झाला, त्याच्यापूर्वी जर आपण गेलो असणार तर त्याच्यापूर्वी मग आपल्याला दिसते की बाबा बिहारमधनं झारखंड 28वे राज्य होते, त्यानंतर यूपीमधनं उत्तराखंड 27वे राज्य होते, MP मधनं छत्तीसगड 26वे राज्य होते. हे जे राज्य निर्माण झालेले आहेत, हे राज्य आपल्याच टेरिटरीला कापून नव्या प्रदेशाची निर्मिती करतोय ना. तर जेव्हा टेरिटरी अंतर्गत मोडणाऱ्या राज्याला ऑल्टर करून जेव्हा आपण नव्या राज्याला जन्म देणार, तेव्हा आर्टिकल नंबर 3 आणि बाहेरचा प्रदेश संपादित करून जेव्हा आपण नव्या राज्याला जन्म देणार, तेव्हा आर्टिकल नंबर 2. तर जसं एक्झाम्पल घेऊ आपण, एक एक्झाम्पल सिक्कीमचं घेतलं की सिक्कीम भारताचं नवं राज्य झालं, 22व्या क्रमांकाचं राज्य होतं, तर त्याला आपण आर्टिकल 2 लावलं असणार. मला सांगा, गोवा जेव्हा राज्य झालं असेल किंवा गोवाला जेव्हा आपण भारतामध्ये इन्व्हॉल्व केलं, तेव्हा सुद्धा आर्टिकल 2चाच वापर झाला असेल ना. कारण की गोवा तर पोर्तुगीजांचा हिस्सा होता. सेम पॉंडिचेरी सुद्धा. कळते आहे? उद्या चालून नेपाळ, एक्झाम्पल, उद्या चालून नेपाळला आपल्याला भारताचं नवं राज्याचा दर्जा द्यायचा आहे, तर कलम 2 लागेल 3 लागेल? 2 लागेल. आणि जर महाराष्ट्रातनं विदर्भ नवीन राज्य काढायचं आहे तर 3 लागेल. क्लिअर आता? ठीक आहे. बाकी फक्त एक्झाम्पलमध्ये लिहा आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3, कारण की ते जे स्पेसिफिक वर्ड्स आहेत ते सरळ पुस्तकातनं उचलायचे आहेत, लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातनं. ठीक आहे की आर्टिकल 2 काय सांगते, आर्टिकल 3 काय सांगते. आता तुम्ही एक्झाम्पलमध्ये लिहा, बाहेरचा प्रदेश संपादित करून नव्या राज्याची निर्मिती करायची असल्यास आर्टिकल 2, आणि भारताच्याच कुठल्या राज्याला ऑल्टर करून नवं राज्य निर्माण करायचं असल्यास आर्टिकल 3. एक्झाम्पलसाठी बघा, आपण सिक्कीम घेतला आहे. हा प्रदेश जो आतापर्यंत भारताचा हिस्सा नव्हता, त्याला जर आपल्याला नव्याने राज्य बनवायचं असेल तर आर्टिकल नंबर 2
ते पावस पार्लमेंटला देते की पार्लमेंट अशा राज्यांची निर्मिती करू शकणार. ठीक आहे, इथे स्पेसिफिक पुस्तकाच्या भाषेतनं आपण उचललेलं की कशा प्रकारे आर्टिकल 2 जे आहे ते एक्सप्लेन करते की भारत सरकार, पार्लमेंट, संसद हे कशा प्रकारे नव्या राज्याची निर्मिती करू शकते. तर सिक्कीम जसं त्याचं आपण एक्झाम्पल घेतलं, सेम आपण जर आर्टिकल 3 बघितलं तर बघा आर्टिकल 3 काय सांगते. ऑथरायझेस the parliament to form a new state by separation of territory from any state or by uniting two or more state or part of state or by uniting any territory to a part of any state. म्हणजे कोणत्याही राज्याचा एक तुकडा वेगळा करून दोन राज्याची निर्मिती करणे किंवा कुठल्या राज्याचा तुकडा काढून दुसऱ्या राज्याला जोडणे किंवा दुसऱ्या राज्याचा तुकडा काढून मोठ्या राज्याला जोडणे हे अधिकार पार्लमेंटचे आहेत. इन्क्रीज द एरिया ऑफ एनी स्टेट, डिमिनिश द एरिया ऑफ एनी स्टेट, कुठल्याही राज्याचा प्रदेश वाढवणे अथवा कमी करणे. ऑल्टर द बाउंड्रीज ऑफ एनी स्टेट, जसं एक्झाम्पल घेऊया की बिलकुल महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे कर्नाटका राज्य आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या दरम्यान एक प्रदेश आहे बेळगाव, जो येतो कर्नाटकामध्ये. आणि बेळगावमध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर बेळगावमध्ये राहणाऱ्या लोकांच्या टोटल पॉप्युलेशनमध्ये जवळपास 70-75% पॉप्युलेशन ही मराठी भाषिक आहेत, पण ते जातं कर्नाटका राज्यामध्ये. तर त्याला घेऊन खूप वाद आहे की बेळगाव महाराष्ट्रात पाहिजे होता, बेळगाव महाराष्ट्रात पाहिजे होता. छोटासा प्रदेश, त्या छोट्याशा प्रदेशाला आज आपण जर ऑल्टर करून जर महाराष्ट्राला जोडायला गेलो तर आपल्याला कर्नाटकाच्या बाउंड्रीजला ऑल्टर करावं लागेल आणि महाराष्ट्राला जोडावं लागेल. तर ते सुद्धा पावस ऑल्टर द बाउंड्रीज ऑफ एनी स्टेट हे सुद्धा पावस आर्टिकल नंबर 3 देतं. ठीक आहे, ऑल्टर द नेम ऑफ एनी स्टेट, कोणत्याही राज्याच्या नावामध्ये बदल करण्याचा अधिकार सुद्धा आर्टिकल नंबर 3 मध्येच आहे. जसं आज आपण ज्याला उत्तर प्रदेश म्हणतो, तर उत्तर प्रदेशाला पूर्वीपासून आपण काही उत्तर प्रदेश म्हणत नव्हतो, त्याला आपण संयुक्त प्रांत म्हणायचो, राईट, युनायटेड प्रोव्हिन्स. त्या युनायटेड प्रोव्हिन्सला आज UP म्हणजे आपण उत्तर प्रदेश असं नाव घेतो ना, तर ते सुद्धा अधिकार या आर्टिकल नंबर 3 नुसारच पार्लमेंटला मिळतात. क्लिअर आहे? ठीक आहे. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो बॉस, आणि मोठा प्रश्न असा की पार्लमेंटला पूर्ण अधिकार आहे, ऑथराइज द पार्लमेंट टू, की पार्लमेंट कुठल्याही राज्याला ऑल्टर करेल, कुठल्याही राज्याचा तुकडा दुसऱ्या राज्याला जोडेल किंवा काही अँड ऑल दॅट. तर इथे प्रश्न निर्माण होतो की हा अशा कोणत्या प्रकारचा मग फेडरल स्टेट आहे. म्हणजे आपण जर फेडरल आहोत, भारत एक संघराज्य आहे रे, तर संघराज्याला अशा प्रकारे म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे पार्लमेंटला जसं वाटेल तसं राज्याला ऑल्टर करू शकतात का, की राज्याची याबद्दल पूर्वसंमती वगैरे घेतली जाईल. जसं एक्झाम्पल घेऊ की महाराष्ट्र अखंड राहावा असं सर्व महाराष्ट्रीयन लोकांना वाटत असावं आणि विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र मिळून पूर्ण महाराष्ट्र राहावं असं जर सगळ्या महाराष्ट्रांची इच्छा असेल, पण तरीही दिल्लीमध्ये बसलेली सरकारला वाटत असेल की नाही 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 महाराष्ट्रातनं विदर्भ वेगळा करावा, तर तिथे संसद कायदा करून सहजतेने विदर्भ वेगळा करू शकणार का, हा प्रश्न आहे. आणि जर तो अधिकार त्यांना असेल तर मग भारताच्या फेडरलिझमला अर्थ तरी काय उरतो. म्हणजे भारताच्या राज्यांना तर काही व्हॅल्यूज उरली नाही. कळते आहे का नेमकं काय आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा आपण देशाअंतर्गत भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये कोणत्याही राज्याला ऑल्टर करायला जातो आणि नवीन राज्याची निर्मिती करायला जातो, तेव्हा त्याला एका प्रोव्हिजन किंवा त्याला एका प्रोसिजरमधनं जावं लागतं. ती प्रोसिजर काय आहे, नव्या राज्याची निर्मिती करायची असेल तर संसदेला कायदा करावा लागेल. पण संसदेला कायदा करावा लागेल तर संसदेला तो कायदा करण्याची त्यांची प्रोसिजर काय, ती प्रोसिजर आपण बघणार आहोत. कळते आहे? कुठलाही निर्णय घेत असताना आपल्याला कायदा करावा लागेल ना संसदेमध्ये. अच्छा, दुसरी महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाची बाब, आपण म्हणतो आहे की आज आपल्या भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये 28 राज्य आणि 8 युनियन टेरिटरी आहेत. आणि या 28 राज्य आणि 8 युनियन टेरिटरीची जी माहिती आहे नावासकट, ते कोणत्या आर्टिकलमध्ये मिळेल आपल्याला? पहिल्याच आर्टिकलमध्ये राजू. हो, पहिलीच आर्टिकल नाही का आपण बघितली की 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेशांची यादी तिथे दिलेली आहे, पहिल्याच आर्टिकलमध्ये मिळेल. आता एक्झाम्पल घेऊन चाला की त्या पहिल्याच आर्टिकलमध्ये आपण जर अमेंडमेंट केली आणि अमेंडमेंट करून आज अमुक अमुक असणाऱ्या राज्याला उद्या चालून जर आपण केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला, तर या 28मधनं नंबर कमी करून तो नंबर इथे ॲड करावा लागेल ना. कळते मी काय म्हणतो? जसं जम्मू काश्मीर आतापर्यंत राज्य होतं, तर जम्मू काश्मीरचं नाव आपल्याला या लिस्टमध्ये दिसेल की या लिस्टमध्ये, ऑफकोर्स वरच्या लिस्टमध्ये, आणि नंबरसुद्धा असेल.
पण 2019ला जर कायदा करून आपण जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढला आणि त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला, तर आता जम्मू काश्मीरचं नाव आपल्याला इथे दिसेल ना रे. आणि जे आधी नंबर इथे कमी असावा केंद्रशासित प्रदेशाचा 6 असेल किंवा 7 असेल, तो 1नी वाढणार नाही का, 8 होणार ना. तर जर तुम्ही पहिल्याच कलमामध्ये हा बदल करून राहिले, तर हा बदल म्हणजे घटनादुरुस्ती नाही आहे का? घटनादुरुस्ती आहे ना. अरे घटनेत एक शब्द जरी बदलला म्हणजे घटनादुरुस्ती नाही का? आपण तर पूर्णच्या पूर्ण राज्याला या भागातून त्या भागामध्ये टाकून आलो आहे. आपण तर नंबरिंग चेंज करून आलो आहे. तर मग नंबरिंग चेंज होत आहे, नावं बदलून राहिलेले किंवा लिस्ट बदलत आहे, तर घटनादुरुस्ती आहे ना. पण ती घटनादुरुस्ती मानली जाते की नाही मानली जात ते आपण जरा नंतर बघू, आर्टिकल 4मध्ये बघू. पण इथे एवढं लक्षात घ्या की या कलमामध्ये बदल करायचा असेल किंवा नव्या राज्याला ॲड करायचं असेल किंवा केंद्रशासित प्रदेशाला ॲड करायचं असेल, तर त्यासाठी संसदेला कायदा करावा लागेल. आणि कायदा करावा लागेल तर काइंड ऑफ घटनादुरुस्ती कन्सिडर करून चाला की घटनादुरुस्ती करावी लागेल. मग घटनादुरुस्ती करावी लागेल, कायदा करावा लागेल, तर संसदेमार्फत कायदा होऊन आपण नव्या राज्याची निर्मिती करू शकणार. म्हणजे एक्झाम्पल घेऊ, उद्या चालून केंद्र सरकारला म्हणजे संसदेला महाराष्ट्रातनं विदर्भ वेगळा करून जर 29व्या राज्याला जन्म द्यायचा असेल, तर तो 29वं राज्य निर्माण करण्याची प्रोसिजर काय असणार, म्हणजे नव्या राज्याची प्रोसिजर काय असणार त्याला समजून घेऊ. तो कायदा करत असताना संसदेमार्फत आणि नव्या राज्याची निर्मिती करत असताना ज्या राज्यातून नव्या राज्याची निर्मिती होत आहे त्यांच्याशी काही कन्सर्न केला जातो का हे समजणे आवश्यक राहील. ठीक आहे, तर कंप्लीट ती प्रोसिजर काय त्या प्रोसिजरला समजून घ्या. आता जेव्हापासून पॉलिटिक्स सुरू झालं तेव्हापासून पहिली कन्सेप्ट शिकून राहिले आहे तुम्ही, ती कशा प्रकारे नव्या राज्याची निर्मिती होणार आणि त्यासाठी प्रोसिजर काय असणार आहे. तर लक्षात घ्या, नव्या राज्याची निर्मिती करायची असेल तर तो अधिकार फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त संसदेचाच आहे. संसदेला त्याबद्दल एक विधेयक म्हणजे ज्याला आपण बिल म्हणतो, बिल संसदेमध्ये इंट्रोड्यूस करावं लागेल. आता जेव्हा संसद तयार होते, निर्माण होते, तर संसद काय काय म्हणून तयार होते? लोकसभा, राज्यसभा आणि या व्यतिरिक्त देशाचे राष्ट्रपती. एक्झाम्पलसाठी प्रस्ताव असा मांडला जाणार आहे की महाराष्ट्र राज्यातनं विदर्भ वेगळा करावा आणि नव्या राज्याची निर्मिती करावी. एक्झाम्पलसाठी घेतोय आपण. जर संसदेला कायदा करून महाराष्ट्र राज्याला ऑल्टर करून जर नव्या राज्य विदर्भाची जर निर्मिती करायची असेल तर त्यासाठी काय प्रोसिजर चालेल? नो डाऊट त्यासाठी बिल तुम्हाला मांडावं लागेल संसदेत आणि संसदेमध्ये ते बिल मांडून पास करावं लागेल. पण सरसकट कुणीही संसदेमध्ये ते बिल मांडू शकतं का की त्याला काही कंडिशन्स आहेत, काही अटी दिल्या आहेत? तर बिलकुल अटी दिल्या आहेत. लक्षात घ्यावं, संसदेला जर नव्या राज्याची निर्मिती करायची असेल तर त्या नव्या राज्याच्या निर्मितीकरिता राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक आहे. प्रियर रिकमेंडेशन, राष्ट्रपतीच्या प्रियर रिकमेंडेशनच्या व्यतिरिक्त किंवा राष्ट्रपतीची प्रियर रिकमेंडेशन न ठेवता ते बिल नवे राज्य निर्माण करण्याचं संसदेमध्ये मांडलं जात नाही. लक्षात घ्या, प्रत्येकच बिलला मांडण्याकरिता राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागत नाही, राष्ट्रपतींना विचारण्याची गरज नसते. पण काही असे बिल आहेत ज्या बिलाला मांडण्याकरिता राष्ट्रपतीची पूर्वसंमती घ्यावी लागते आणि त्यातलं हे एक एक्झाम्पल की जर नव्या राज्याची निर्मिती करायची आहे, नो डाऊट अधिकार कोणाला? संसदेला. पण संसद आपल्या इच्छेनुसार वाटते तसं कधीही बिल मांडून त्याला पास करून नव्या राज्याची निर्मिती करू शकणार नाही. नव्या राज्याची निर्मिती करण्यापूर्वी त्यांना आधी देशाच्या राष्ट्रपतींची पूर्वसंमती घ्यावी लागेल की साहेब नव्या राज्याची निर्मिती करावी का. आणि जर राष्ट्रपतीकडे तो प्रस्ताव गेला नव्या राज्याची निर्मिती करायची का, तर राष्ट्रपती तो प्रस्ताव जे काही नव्या राज्याची निर्मिती होत आहे त्या प्रस्तावाला राष्ट्रपती त्या संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे पाठवतील की बाबा तुमच्या राज्याला ऑल्टर करून नव्या राज्याची निर्मिती होत आहे, तुम्ही आपले मत यावर सुचवावे. कळते प्रोसिजर काय? कायदा संसदच करणार, अधिकार संसदेलाच आहे, पण तो अधिकार वापरायच्या आधी संसद राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेत आहेत. पूर्वसंमतीसाठी तो मॅटर राष्ट्रपतीकडे गेला असता राष्ट्रपतींनी त्या प्रस्तावाला पाठवलं संबंधित राज्याच्या विधानसभेकडे किंवा विधिमंडळाकडे की बाबा तुमच्या राज्याला ऑल्टर करून नव्या राज्याची निर्मिती होत आहे, आपण यावर सूचना सुचवावी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता जर महाराष्ट्र राज्य सरकार म्हणजेच विधानसभा म्हणते की ठीक आहे
आपण नव्या राज्याची निर्मिती करू शकता. अथवा जर महाराष्ट्र सरकारने किंवा विधानसभेने म्हटलं की नाही, आमच्या राज्याला ऑल्टर करून नव्या राज्याची निर्मिती करू नये. एक्झाम्पलसाठी आपण दोन्ही पॉईंट्स बघून आलो आहे की जर महाराष्ट्र विधानसभेने होकार दिला की ठीक आहे आपण नव्या राज्याची निर्मिती करू शकता, अथवा महाराष्ट्र सरकारने नकार दिला की नाही आमच्या राज्याला ऑल्टर करून नवं राज्य निर्माण करू नका, तर या राज्यांनी दिलेल्या कोणत्याही सूचना राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही. राष्ट्रपतींना वाटेल तर यांच्या सूचना मानू शकतात, नाही तर नाही मानू शकत. राष्ट्रपती जशानी तसा तो प्रस्ताव संसदेमध्ये मांडावा अशी सूचना देऊ शकतात. मग तो प्रस्ताव संसदेमध्ये मांडला जाईल आणि कुठल्याही गृहामध्ये मांडू शकता, आयदर लोकसभा और राज्यसभा. जर तुम्ही लोकसभेमध्ये मांडलं तर लोकसभेमध्ये त्या प्रस्तावाला सिंपल मेजॉरिटीनी पास करावं लागेल, स्पेशल मेजॉरिटीची काही गरज नाही आहे. या गृहात सिंपल मेजॉरिटीनी पास झाल्यानंतर मग तो प्रस्ताव जाणार दुसऱ्या गृहातही जर तो सिंपल मेजॉरिटीनी पास झाला तर महाराष्ट्रातनं विदर्भ वेगळं होऊन नव्या राज्याची निर्मिती केली जाणार. याचं कॉन्क्ल्युजन असं आहे की हे फेडरलिझमच्या नावाने राज्यांना मिळालेला फक्त आणि फक्त एक लॉलीपॉप आहे. इथे म्हणून तर आलो आहे आपण की बाबा संसदेला जर नवीन राज्याची निर्मिती करायची असेल तर राष्ट्रपतीची पूर्वसंमती घ्यावी लागेल. ठीक आहे, घेतली आपण पूर्वसंमती. राष्ट्रपतींनी तो प्रस्ताव त्या राज्याच्या विचाराधीन सुद्धा ठेवला की बाबा सांगा तुम्ही तुमचा काय विचार आहे, तुमच्या राज्याला ऑल्टर करून नव्या राज्याची निर्मिती करावी का. या राज्यांनी नकार जरी दिला तरी सुद्धा त्याचा कुठलाच परिणाम राष्ट्रपतींवर होणार नाही. राष्ट्रपतीला वाटत असेल की नव्या राज्याची निर्मिती करावीच तर राष्ट्रपती संसदेला तशी सूचना करेल आणि मग संसद तो प्रस्ताव गृहामध्ये मांडून दोन्ही गृहात सिंपल मेजॉरिटी म्हणजे 50% + 1. स्पेशल मेजॉरिटीची काही गरज नाही. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे 2/3 मेजॉरिटी, काही गरज नाही. सिंपल मेजॉरिटीने दोन्ही गृहामध्ये बिल पास झालं तर नव्या राज्याची निर्मिती निश्चित आहे. क्लिअर? ठीक आहे, ही प्रोसिजर ठेवली. राज्यांना लॉलीपॉप देण्याकरिता एंड ऑफ द डे संपूर्ण अधिकार संसदेचेच. आणि बिलकुल विचार करू नका की जर राष्ट्रपतींनी महाराष्ट्र सरकार त्याला डिटेलमध्ये बघूनच घेऊ. महाराष्ट्र सरकारकडे पाठवलं होतं की बाबा तुम्ही आपले विचार मांडा. सरकारने म्हटलं की ठीक आहे करू शकता. ठीक आहे, यांच्याकडनं होकार मिळाली आहे. राष्ट्रपती पार्लमेंटला म्हणतात की करू शकता. दोन्ही गृहामध्ये प्रस्ताव मांडला, मेजॉरिटीने पास केला, नवीन राज्य निर्माण झाला. पण महाराष्ट्र राज्याने नकार दिला आणि नकार देऊन तो मुद्दा राष्ट्रपतीकडे गेला असता राष्ट्रपतींना वाटते की नाही तुमचा नकार तुमच्याकडे ठेवा, आम्ही नवीन राज्याची निर्मिती करूनच राहू. तरी पण ते राज्य निर्माण होणारच, त्याला कोणी रोखू शकत नाही. पण जर आपल्या डोक्यात येत असेल की जर महाराष्ट्र राज्याने केलेली सूचना की नाही हे जर राष्ट्रपतींनी मानली तर तो प्रस्ताव तर संसदेमध्ये येणार नाही. तर लक्षात घ्या, जर सरकारला नव्या राज्याची निर्मिती करायची आहे तर नव्या राज्याची निर्मिती होणारच. राष्ट्रपती सरकारच्या विरोधात जाणार नाहीत, कळते आहे. आणि ऑफकोर्स राज्याची निर्मिती होणार की नाही होणार हे ठरवणार कोण? सरकारच ठरवणार. विदर्भ जर जन्माला घालायचा आहे तर सरकार डिसिजन घेणार आहे. ते संसद पूर्ण मिळून डिसिजन नाही घेणार. संसदेमध्ये फक्त तो बिल मांडायचा आणि पास करून घ्यायचा आहे. सरकारला वाटते तर सरकार आधीच सूचना करतील राष्ट्रपतींना नव्या राज्याची निर्मिती करायची आहे. त्यांनी नकार दिला तरी पण तो प्रस्ताव आपण मांडू तर नव्या राज्याची निर्मिती होणारच. तर इथे त्या राज्याची इच्छा असो नसो, जी काही इच्छा चालत आहे ती इच्छा केंद्राची चालत आहे, संसदेची चालत आहे, केंद्र सरकारची चालत आहे. म्हणजेच केंद्र सरकार आपल्या इच्छेनुसार भारताच्या बाउंड्रीला वाटेल तसं ऑल्टर करू शकते आणि भारताचा नकाशा जो तो नव्याने तयार करू शकतो इंटरनल मार्गाने, कळते आहे. म्हणजेच केंद्रामार्फत राज्याचा कधीही विनाश संभव आहे ना. कधीही कुठल्याही राज्याला ऑल्टर करून नव्या राज्याची निर्मिती केली जाऊ शकते. म्हणजे केंद्राकडनं कुठल्याही राज्याचा विनाश हा खूप इझी आहे, खूप संभव आहे. पण जरा विचार करा की आपल्या देशाचे राज्य मिळून केंद्र शासनाचा किंवा केंद्र सरकारचा विनाश करू शकतात का? आहे संभव? हे होऊ शकते असं? बिलकुल नाही. म्हणून भारताला काय म्हटलं जाईल? म्हणून भारताला म्हटलं जाईल की भारत हा विनाशी राज्याचा अविनाशी संघ आहे. म्हणजे विनाशी राज्याचा विनाशी संघ म्हणजे या राज्यांचा विनाश तर कधीही संघामार्फत केला जाऊ शकतो, म्हणजे हे विनाशी आहेत.
पण राज्यामार्फत कुठल्या म्हणजे राज्यामार्फत भारताच्या संघाचा विनाश केला जाऊ शकतो का? बिलकुल नाही. म्हणून भारत हा विनाशी राज्याचा अविनाशी संघ आहे. तेच जर आपण अमेरिकेला बघितलं तर अमेरिका कसं दिसणार? आता अमेरिकेचा संघ ना त्यांच्या राज्यांचा विनाश करू शकत ना तिथलं राज्य जे त्या संघाचा विनाश करू शकत. म्हणून अमेरिका हा अविनाशी राज्याचा अविनाशी संघ आहे. कळते? तिथला संघ राज्यांचा विनाश करू शकत नाही म्हणजे राज्य अविनाशी आहेत. ना राज्य संघाचा विनाश करू शकत म्हणजे संघ सुद्धा अविनाशी आहे. तर अमेरिकेला म्हणत असताना आपण असं म्हणणार की अमेरिका हा अविनाशी राज्याचा अविनाशी संघ आहे, पण भारत हा विनाशी राज्यांचा विनाशी संघ आहे. आत्ता समजलं? काल आपण बघितली ती ही टर्म की कशा प्रकारे बाबा हे अविनाशी आणि विनाशी ही काय टर्म आहे. कळते? नव्या एडिशनमध्ये लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये जे मराठी मीडियममध्ये जी पुस्तकं आलेली आहे, कारण की त्याचं दिल्लीवरनं पब्लिश होत आहे, त्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचन करत असताना आज जेव्हा तुम्ही तो चॅप्टर वाचाल, मराठी मीडियममध्ये सांगतोय, तर तिथे मिस्टेक झाली आहे. त्यांनी अमेरिकेच्या टेरिटरीला म्हटलं की अमेरिका हा विनाशी राज्यांचा विनाशी संघ आहे. म्हणजे त्यांची पार कॉन्स्टिट्यूशनच बदलून टाकलं पुस्तकीने. कळते? राहू शकते अमेरिका विनाशी राज्याचा विनाशी संघ? तिथला संघ, तिथला राज्य संघ इन द सेन्स तिथली केंद्र सरकार त्यांच्या इच्छेनुसार कुठल्या राज्याचा विनाश करू शकतो का? अरे कालच आपण फेडरलिझम शिकलोय रे राजे. हो, करू शकते का? फेडरलिझममध्ये राज्य नाही का पॉवरफुल? आपण जर केंद्राला राज्यांचा विनाश करण्याचा अधिकार दिला तर झालं मग. तर लक्षात घ्या, त्या पुस्तकामध्ये ते सेंटेन्स रॉंग आहे. तुम्ही हे लक्षात घ्यावा की भारत कसा दिसतोय? विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आणि अमेरिका हा अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ. क्लिअर? ठीक आहे. ऑनलाईन या प्रोसिजरला लिहावं लागेल रे, त्याला नीट लिहा. असं हेडिंग द्याल, नव्या राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया, प्रोसिजर ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट. तर तुम्ही असं लिहिलं आहे की कलम 2 आणि 3 मध्ये केलेली घटनादुरुस्ती कलम 368 नुसार होणारी घटनादुरुस्ती मानली जाणार नाही. म्हणजे आपण हे म्हणतोय की त्याला घटनादुरुस्ती मानली जाणार नाही. पण मी तर मग तुम्हाला हे म्हटलं की बॉस, आर्टिकल 1 मध्ये जर आपल्याला स्टेटचं नाव बदलवायचं आहे तर आपल्याला घटनेत बदल करावा लागेल ना. शब्द जरी बदलतो आहे तरी घटनादुरुस्ती तर होत आहे, तरी पण त्याला घटनादुरुस्ती मानली जात नाही. आता फक्त वरवर सांगतो की का आपण घटनादुरुस्तीच्या किती पद्धती बघितल्या? 3च बघितल्या ना. 5-50 तर बघितल्या नाही की एवढे विचार केले अरे किती बघितल्या. 3च पद्धती होत्या. त्या 3 पैकी एक सिंपल मेजॉरिटीची होती, सेकंड होती स्पेशल मेजॉरिटीची, थर्ड होती स्पेशल मेजॉरिटी विथ कन्सर्न ऑफ स्टेट. राईट? अच्छा, मी तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं की बघा रे, मी तुम्हाला 3 पद्धती सांगतोय पण घटना म्हणते की 2च पद्धती आहेत, पण मुळात 3 आहेत. पण तरी घटना तुम्हाला सांगेल की 2च आहे, असं बोलतो ना. आठवत आहे? हां. काय आहे की ह्या ज्या 3 प्रकारे आपण घटनादुरुस्ती करू शकतो त्यातली जी पहिली पद्धत आहे ना सिंपल मेजॉरिटीची, ती अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे. ती साधी पद्धत असल्या कारणाने त्याला घटनादुरुस्तीची प्रोसिजर मानली जात नाही. प्रोसिजर मानली जात नाही. आहे घटनादुरुस्तीच, आहे घटनादुरुस्तीच. हे कधी आपण शिकू? जेव्हा ऑलमोस्ट आपण लास्ट चॅप्टर शिकत राहू अमेंडमेंट, तेव्हा तुम्हाला कळेल की त्याला आपण का मानत नाही. अजून एक वरवर सांगतोय की संसदेमध्ये ऑर्डिनरी बिल पास करणे आणि पहिल्या प्रकारची घटनादुरुस्ती करणे एकच प्रोसिजर आहे. प्रोसिजर काय? सिंपल मेजॉरिटी. तर त्यामुळे ती एवढी सोपी आहे ना की त्याला घटनादुरुस्तीचं नाव आपण घेत नाही. कळते? पण घटनादुरुस्ती काही भागामध्ये तशा पद्धतीने केल्या जाऊ शकतात. क्लिअर? डन. आता इथे आपण जे काही 4 आर्टिकल्स बघितले, आर्टिकल 1 बघितलं, 2 बघितलं, 3 बघितलं, 4 बघितलं. तर आर्टिकल 1 तर सांगते की ठीक आहे बाबा, भारताचं राज्यक्षेत्र हे भारतामध्ये असणारे राज्य, केंद्रशासित प्रदेशांनी संपादित केलेले प्रदेश मिळून तयार होणार. या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही माहिती मिळत नाही. 28 राज्यांची माहिती मिळून जाईल, 8 केंद्रशासित प्रदेशांची नावं मिळून जातील. ठीक आहे. कलम 2 सांगते की जर बाहेरचा प्रदेश संपादित करून नवीन राज्याची निर्मिती करायची असेल तर कलम 2, जसं एक्झाम्पल सिक्कीम घेतलं आपण. ठीक आहे. कलम 3 ही नव्या राज्याच्या निर्मितीबद्दल सांगते, पण जे ऑलरेडी टेरिटरीमध्ये आहे त्या टेरिटरीला ऑल्टर करून, नव्या स्टेटला ऑल्टर करून किंवा स्टेटला ऑल्टर करून नव्या राज्याच्या निर्मितीबद्दल कलम 3 सांगते. आणि कलम 4 अशा नव्या राज्याच्या निर्मितीबद्दल काही सांगत नाही, तर फक्त हे क्लिअर करते की कलम 2 आणि 3 मध्ये जे काही दुरुस्ती होते त्याला आपण घटना दुरुस्ती मानणार नाही. या सगळ्या कलमांचा विचार केला, 4 कलमांचा विचार केला, तर आपल्याला या आर्टिकल्समध्ये फक्त नवं राज्य कसं निर्माण करणे, म्हणजेच भारताचा प्रदेश वाढवणे कसा, याबद्दलच्या तरतुदी दिसतात. पण गडबड एक आहे ती अशी, किंवा ती एक गडबड अशी झाली ती अशी की 1960ला पश्चिम बंगालमध्ये असणारा एक प्रदेश होता बेरुबारी युनियन.
त्या बेरुबारी युनियनला घेऊन काही वाद सुरू होता आणि त्या वादाचा निपटारा लावण्याकरिता भारत सरकारने भारताचा एक हिस्सा पश्चिम बंगाल राज्यामध्ये मोडत असणारा बेरुबारी युनियन, या बेरुबारी युनियनला भारत सरकारने, केंद्र सरकारने पाकिस्तानला दिले आणि पाकिस्तानच्या टेरिटरीमध्ये मग तो एरिया गेला. पण इथे मग एक डाऊट निर्माण झाला की बॉस, राज्यघटनेच्या कोणत्या आर्टिकलनुसार केंद्र सरकारला हा अधिकार प्राप्त होतो की भारत सरकार आपल्या देशाचा कोणताही हिस्सा इतर देशांना देऊ शकते? कलम 2 आणि 3 तर नव्या राज्याच्या निर्मितीबद्दल सांगते. कलम 2 आपल्याला बाहेरचा प्रदेश संपादित करत असताना सांगते. आपण कुठेतरी मागच्या 1 तासापासून असं शिकलो का की अमुक अमुक कलमानुसार भारताचा हिस्सा इतर देशांना देण्याचा अधिकार आहे? नाही ना. तर आपल्या देशाच्या संविधानामध्ये कुठेच ही तरतूद नाही. पण आता जेव्हा डाऊट निर्माण होतो तेव्हा काय, तर तेव्हा राष्ट्रपतींकडे एक खास अधिकार आहे. आणि तो काय की जेव्हा डाऊट निर्माण होतो, जेव्हा काही गोष्टी, काही नियम हे अलिखित असतात, स्पष्ट नसतात, तेव्हा त्याचा आउटकम काढण्याकरिता देशाचे राष्ट्रपती तो मुद्दा सुप्रीम कोर्टच्या सल्ल्यासाठी पाठवू शकतात, त्यांची ॲडवाईस घेण्याकरता पाठवू शकतात की बाबा तुम्ही कायदेतज्ञ आहात, तुम्ही सांगा की आपण यावर काय तोडगा काढू शकतो. तर प्रॉब्लेम काय निर्माण झाली हे समजलं नेमकं. 1960ला जेव्हा भारताचा बेरुबारी युनियन नावाचा प्रदेश आपण जेव्हा पाकिस्तानला दिला, तेव्हा हा प्रश्न निर्माण झाला की भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारत सरकारला हा अधिकार प्राप्त होतो. कारण की त्यांना अधिकार असेल, काय मनमानी सरकार चालणार आहे का कुणाची? रूल ऑफ लॉ मध्ये जगतोय आपण, लक्षात घ्या. देशाचं संविधान ज्या दिवसापासून सुरू झालाय, लागू झालाय, तेव्हापासून आपण रूल ऑफ लॉ मध्ये, कायद्याचे राज्य यात जगतोय. कुठलीच सरकार किती पॉवरफुल असेल आपली मनमानी कारभार नाही करू शकत, आपल्या इच्छेनुसार कारभार नाही करू शकत. संविधान जसं सांगतो त्यानुसार त्यांना चालावं लागेल. आणि संविधानामध्ये कुठे जर ही तरतूदच नाही तर प्रश्न निर्माण झाला की केंद्राने मग दिला तर दिला कसा? केंद्र देऊ शकतो का आपल्या प्रदेशाचा, म्हणजेच आपल्या देशाचा हिस्सा इतर देशांना अधिक देण्याचा अधिकार हा केंद्राला जातो का? तर यावर 1960च्या त्या बेरुबारी युनियन केसला घेऊन सुप्रीम कोर्टनी बघा काय ॲडवाईस दिलं होतं, काय मुद्दा त्यांनी क्लिअर केलेला. सुप्रीम कोर्टनी यावर आपला मत मांडत असताना त्यांनी हे मत मांडलं की कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही भारताचा प्रदेश इतर देशांना देण्याचा अधिकार तसा नमूद नाही. पण तरी जर केंद्र सरकारला भारताचा हिस्सा इतर देशांना द्यायचा असेल तर ते देऊ शकतात. सुप्रीम कोर्ट म्हणते की संविधानामध्ये ही तरतूद नाही, पण तरी केंद्राला जर द्यायचं असेल तर ते देऊ शकतात. मात्र त्यासाठी त्यांना संसदेमध्ये अमेंडमेंट करावे लागेल आणि अमेंडमेंट जर पास होत असेल तरच तो प्रदेश इतर देशांना देण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. क्लिअर इथपर्यंत? आता सुप्रीम कोर्टने आपलं मत दिलं, संसदेला मत मानावं लागेल, ते त्याला नकार देऊ शकत नाही. म्हणून मग 1960ला 9th अमेंडमेंट करण्यात आली होती. कशासाठी? तर 9th अमेंडमेंटनुसार मग हा जो बेरुबारीचा प्रदेश आहे तो पाकिस्तानला दिला गेला. कारण की सुप्रीम कोर्टने आपलं मत मांडलं की तसा तर अधिकार नाही, पण जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता आणि त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल. घटना दुरुस्तीच्या आधारावरच तुम्ही प्रदेश जो आहे तो देऊ शकता. आता बघा कसं आहे की घटना दुरुस्तीचा यांनी प्रस्ताव मांडला संसदेत, तो प्रस्ताव पास झाला तर देऊ शकतील ना, जर रिजेक्ट झाला तर नाही देऊ शकणार. म्हणून सुप्रीम कोर्टचं मत की घटना दुरुस्ती करून आपण भारताचा प्रदेश इतर देशाला देऊ शकता. त्यासाठी 9th अमेंडमेंट झाली आणि बेरुबारी युनियन मग पाकिस्तानला दिला गेला. पण अवघ्या 9 वर्षानंतरच 1969ला सुप्रीम कोर्टनी पुन्हा आपल्या एका जजमेंटमध्ये या पॉईंटवर त्यांनी नोट आऊट केलं. तो पॉईंट असा की ते म्हणतात की केंद्र सरकार भारताचा कोणताही प्रदेश इतर देशाला देऊ शकतात. सेमच स्टेटमेंट केलं आहे, फक्त एक बदल केला तो असा, आणि केंद्राला हा प्रदेश इतर देशांना देण्याकरिता घटना दुरुस्तीची काही गरज नाही. म्हणजे घटना दुरुस्ती न करता सुद्धा देऊ शकतात असं 1969ला त्यांनी सुप्रीम कोर्टनी आपलं मत मांडलं. तर दोन्ही पॉईंटला एकदम व्यवस्थित लक्षात घ्या. 1960ला जेव्हा हा प्रश्न निर्माण झाला बेरुबारी युनियनच्या वेळेस, तेव्हा सुप्रीम कोर्टने आपलं मत मांडलं की केंद्र सरकार देऊ शकते पण घटना दुरुस्ती करावी लागेल. 9 वर्षानंतर मात्र पुन्हा सुप्रीम कोर्टमध्ये हा जेव्हा मुद्दा आला तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणते की केंद्र सरकार देऊ शकते, त्यासाठी घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही. म्हणजे घटना दुरुस्ती न करताही तुम्ही देऊ शकता. सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय का की घटना दुरुस्ती करूच नका? सुप्रीम कोर्ट हे म्हणते आहे की घटना दुरुस्ती न करताही तुम्ही प्रदेश देऊ शकता, तो संसदेला अधिकार मिळाला.
आता संसदेने घटना दुरुस्ती करावी किंवा न करता सुद्धा तो आपल्या देशाचा कोणताही हिस्सा इतर देशांना देऊ शकतील. क्लिअर आहे? ठीक आहे. फायनली 2015ला 100वी घटनादुरुस्ती झाली. मात्र सरकारने घटनादुरुस्ती केली, गरज नव्हती, कारण की सुप्रीम कोर्टने 1969लाच निर्णय दिला की घटनादुरुस्ती न करताही तुम्ही देऊ शकता. पण तरी संसदेने घटनादुरुस्ती केली, ज्या 100व्या घटनादुरुस्तीनुसार एक लँड बाउंड्री ॲग्रीमेंट झालं बिटवीन इंडिया आणि बांगलादेश. आणि या लँड बाउंड्री ॲग्रीमेंटनुसार भारत सरकारने बांगलादेशला काही प्रदेश दिला आणि तसंच बांगलादेशकडनं सुद्धा काही प्रदेश जो आहे तो आपल्या हातामध्ये घेतला. तर या लँड बाउंड्री ॲग्रीमेंटनुसार भारत सरकारने बांगलादेशला जे प्रदेश दिले त्या प्रदेशांची संख्या आहे 111. 111 असे छोटे छोटे प्रदेश भारत सरकारने बांगलादेशला दिले. आणि आपण बांगलादेशकडनं काही प्रदेश घेतले सुद्धा, आणि त्या प्रदेशांची संख्या जी आपण बांगलादेशमधनं घेतले आहेत त्यांची संख्या आहे 51. तर लास्ट टाईम जेव्हा आपण एरियाज एक्सचेंज केले त्यासाठी 2015 मोदी गव्हर्नमेंटच होती, BJP सरकार, आणि त्यांनी 100वी घटना दुरुस्ती करून काही प्रदेश भारताचे हे बांगलादेशला दिले आणि बांगलादेशकडनं सुद्धा काही प्रदेश हे भारतामध्ये इन्व्हॉल्व केले. लक्षात घ्या, इथे जर आपण घटनादुरुस्ती नाही केली असती तरी चाललं असतं, कारण 1969ला सुप्रीम कोर्टने तसं जजमेंट दिलं आहे. पण तरीही भारत सरकारने बकायदा ऑफिशियली अमेंडमेंट करून या एरियाजला एक्सचेंज केलेलं आपल्याला दिसते. ठीक आहे? क्लिअर? तर हे 3 पॉईंट ॲड करा. अच्छा, हे डोक्यात तुमच्या येऊ शकते की अरे हे असं कसं करतात यार, आपण प्रदेश देतो आहे, प्रदेश घेतो आहे, गरज काय? एक बार का हो गया, अपना जो माल है वो अपन देखेंगे, उनका जो एरिया है वो देखेंगे. काय बाळांनो, आपण जर इंडिया बांगलादेशची जर तुम्ही बॉर्डर जरी बघितली ना तर तुम्हाला ना खूप असं आश्चर्यचकित वाटेल की यार अशी बॉर्डर. मेघालयाला जा. मेघालयामध्ये एक आपल्या देशाची सगळ्यात क्लीनेस्ट रिव्हर तिथनं वाहते मेघालयामध्ये, आणि बिलकुल ती जी नदी वाहते, बांगलादेश आणि भारत दोन्ही भागात ती वाहते. तर तिथे इंडिया आणि बांगलादेशची बॉर्डर माहीत आहे कशी निश्चित आहे? निश्चित आहे इन द सेन्स तिथे आहे थोडासा रोप आहे, पण ते दिसतसुद्धा नाही, कारण त्या रोपवर ते जे चना मुरमुरा मिळते ना रे, त्याने त्याच्या टोपल्या ठेवल्या जातात. असा स्टँड आहे, म्हणजे भरपूर दुकानं आहेत, 10-12 दुकानं आहेत जवळपास स्टँड, आणि त्या स्टँडवर मग ते चना मुरमुरा विकणारे असतात. आपण इकडे आहोत, पकडून चला की हे स्टँड ठेवलेले आहे चना मुरमुरा, सगळे दुकान बांगलादेशींचे त्यांनी ठेवले. तुम्ही चना मुरमुरा घ्यायला गेले, चुकूनही पाय असा गेला ते तुम्हाला म्हणते अरे भैया 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 पैर इधर मत डालो, बांगलादेश आहे. ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती आहे बरं का. तर विचार करा की तिथे किती मिक्स कल्चर असेल, इंडियन बांगलादेशी. आता खूपदा असे प्रदेश, असे गाव असतील रे बांगलादेशमध्ये जे असतील मूळ भारतीय, पण ते गेले बांगलादेश. आपण ते फाळणी करत असताना, डिवायडेशन करत असताना म्हणजे एकदम काय सगळ्यांना विचार विमर्श करून फाळणी केली होती का? असं नाही झालं ना. आणि सेम भारतामध्ये सुद्धा असे एरियाज असतील जे थोडेसे बांगलादेशी असतील, तर बेटर वे त्या एरियांना त्यांना देऊन द्या आणि आपले एरिया त्यांच्याकडनं घ्या, कळते? म्हणून हे एक्सचेंज चलते रहता है, एक्सचेंज चलते रहता है. ते फक्त आपली सरकार आणि ते जे मीडिया आहे ना ते फक्त दाखवण्यासाठी दाखवते की आपले दुश्मन आहे बांगलादेशी अँड ये अँड वो अँड ऑल दॅट. काय नाही, हे सगळं चालते आहे. आपण याच्या आधी पण एक्सचेंज केली आहे, एरियात आत्तासुद्धा होते, उद्या चालून सुद्धा जर वाटलं तर आपण बांगलादेशकडनं काही प्रदेश घेऊ शकतो आणि बांगलादेशला प्रदेश देऊ सुद्धा शकतो. क्लिअर? ठीक आहे, करा, नोट करा पुढे, असं लिहाल. ऑनलाईन क्लिअर आहे का रे? सोनाली, मी, डिम्पल, लवलेश, कन्मय, रिया, असं हेडिंग द्या म्हणजे मी तुम्हाला थोडंसं विसर. हे बघा, मी तुम्हाला क्लासमध्ये लिहून देत असताना किंवा इथे नोट करत असताना अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला देणार आहे की तुम्हाला समजावं. काय तुम्हाला पॉलिटिकल मजाक वाटते का? एवढं सोपं नाही आहे. आपण सोप्या भाषेत चाललो आहे म्हणून ते सगळं तुम्हाला जमते आहे, पण तुम्ही त्याला घरी जाऊन लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातनं वाचूनच काढा, कारण की तिथे पुस्तकी भाषा कठीण आहे. हेच जे आपण शिकतो आहे पण ते कठीण आहे, आणि तुम्हाला एक्झाममध्ये प्रणय सातकर जसे स्टेटमेंट देते तसे थोडी येणार सोप्या भाषेमध्ये, पुस्तकातले येणार. म्हणून ते पुस्तकांचं वाचन नीट करून ठेवा. इथे मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेत लिहून देतो आहे. बघा, 1947 जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्या देशामध्ये किंवा आपल्या देशाची परिस्थिती कशा प्रकारे दिसते आहे, तर आपल्या देशामध्ये काही प्रोव्हिन्सेस होते ज्याला आपण प्रांत म्हणतो. या व्यतिरिक्त काही चीफ कमिशनरचे प्रोव्हिन्सेस होते ज्याला आपण चीफ कमिशनरचेच प्रांत म्हणतो. आणि या व्यतिरिक्त प्रिन्सली स्टेट्स होते म्हणजे ज्याला आपण संस्थानिकांचे राज्य म्हणतो.
तर भारताचे राज्यक्षेत्र 1947ला 3 भागामध्ये विभागलेलं आपल्याला दिसते. म्हणजे भारतामध्ये काही प्रांत प्रोव्हिन्सेस, या व्यतिरिक्त भारतामध्ये चीफ कमिशनरचे प्रोव्हिन्सेस आणि चीफ कमिशनरच्या प्रोव्हिन्सेसच्या व्यतिरिक्त प्रिन्सली स्टेट्स जे आपण संस्थानिक म्हणतो, म्हणजेच राजे राजवाड्यांचे जे राज्य होते. तर या संस्थानांचा विचार केला, या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त जर आपण प्रिन्सली आपल्या चीफ कमिशनरचे प्रांतांचा विचार केला तर यांचे नंबरिंग बघा काय निघतं. 1947ला आपल्या देशामध्ये एकूण प्रांत, म्हणजे दुसऱ्या भाषेत आपण राज्यसुद्धा म्हणू शकतो, एकूण 11 प्रांत होती. चीफ कमिशनर प्रांतांचा विचार केला तर एकूण त्यांची संख्या 4 होती. आणि प्रिन्सली स्टेट्सचा विचार केला तर प्रिन्सली स्टेट्सची एकूण संख्या होती 552. ही परिस्थिती आपल्याला दिसते. 552 प्रिन्सली स्टेट्स. आणि त्यावेळेस आपण राज्य आणि एक राज्याची त्यावेळेसची जर आपण नेचर बघितले, स्वरूप बघितले, तर त्यावेळेस राज्यांच्या निर्मितीचा असा काही बेस नव्हता ना, की कुठल्या बेसिसवर आपण राज्याची निर्मिती करू. बेसिस म्हणजे काय, आता बघा कुठल्या आज जसं आपण बघतो तर बऱ्यापैकी आपल्या देशामध्ये दिसते की आज भाषिक तत्वावर राज्यांची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्य आहे तर मराठी भाषिक राज्य आहे, गुजरात राज्य आहे तर गुजराती भाषिक राज्य आहे ना. तिकडे जर आपण कन्नड भाषिक राज्याला शोधायला लागलो तर कर्नाटका मिळून जाईल. तर बऱ्यापैकी राज्यांची निर्मिती आज भाषेच्या तत्वावर झालेली दिसते. आणि ही मागणी आपल्या देशामध्ये कधीपासून सुरू झाली तर जवळपास 1920-1921 पासून ही मागणी सुरू झाली होती की भाषेच्या तत्वावर, लँग्वेज बेस ज्याला आपण लिंग्विस्टिक स्टेट्स म्हणतो, त्या भाषेच्या तत्वानुसार राज्यांची निर्मिती व्हावी. जे देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुद्धा ही मागणी होती, चांगली जोर धरून होती. म्हणजे त्यावेळेस जर आपण महाराष्ट्राचाच विचार केला तर 1947ला महाराष्ट्र राज्य होतं का अस्तित्वात? नाही. महाराष्ट्र तर 1960ला जन्म घेतो आहे. त्याच्या आधी काय, आज ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतोय तो तर वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेला होता रे. विदर्भ सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये मोडायचं, मराठवाडा हैदराबाद प्रांतामध्ये मोडायचं आणि उर्वरित बॉम्बे आणि वेस्टर्न महाराष्ट्र जो आहे तो बॉम्बे प्रोव्हिन्समध्ये मोडायचा. आपण कालांतराने मागणी करून, भांडून, झगडून एका महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली ना या प्रकारे. तर त्यावेळेस जवळपास प्रत्येकच राज्यामध्ये ही मागणी सुरू झाली होती की बाबा भाषेच्या तत्वानुसार राज्यांची निर्मिती व्हावी, भाषेच्या तत्वानुसार राज्यांची निर्मिती व्हावी. आंध्र प्रदेश राज्याचा विचार केला तर त्यावेळेस आंध्र प्रदेश राज्य हे तामिळनाडूमध्ये मोडायचं आणि तमिलियन्स आणि तेलुगू भाषिक यांचं बिलकुल जमत नव्हतं. तर सगळ्यांची मागणी की बाबा जसं आंध्र प्रदेशांची मागणी होती की तुम्ही तेलुगू भाषिक राज्य वेगळं करा, या तमिलियनसोबत आम्हाला राहायचं नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल की भाई ये भी लूंगी वो भी लूंगी, ये भी काला वो भी काला, तो सब में बढ़िया जमता है, बिलकुल नहीं जमता है. तिकडे भयानक प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे आपल्याला वाटते की केरला, तामिळनाडू, कर्नाटका, आंध्र प्रदेश हे लागूनच तर एरिया आहेत आणि बऱ्यापैकी त्यांचं कल्चरही सेम दिसतं, पण असं बिलकुल नाही आहे. भरपूर डिस्टर्बन्स तिथे सुद्धा आपल्याला दिसतील. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की देशभरातनं ही मागणी सुरू होती की नाही, आम्हाला भाषेच्या तत्वानुसार राज्याची निर्मिती करून द्यावी. जसं आपण थोडं नॉर्थ वेस्टचा विचार केला तर त्यावेळेस जो एक प्रांत होता नॉर्थ वेस्टमध्ये त्याला आपण म्हणायचो स्टेट ऑफ पटियाला. आणि स्टेट ऑफ पटियाला या प्रांतामध्ये कोणते राज्य मोडायचे तर 2 राज्य मोडायचे, पंजाब आणि हरियाणा. पण तिथे प्रॉब्लेम काय, पुन्हा आता एकच राज्य आहे स्टेट ऑफ पटियाला, पण तिथे त्या राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या भाषा मात्र 2. एक लोक पंजाबी भाषिक आहेत, दुसरे जे आहेत ते हरियाणी म्हणजे हिंदी भाषिक आहेत. तर त्यामुळे त्यांची सुद्धा समस्या होती. तर देशभरातनं ही मागणी सुरू होती की बाबा भाषेच्या तत्वानुसार आपण राज्याची निर्मिती करून द्यावी. त्यासाठी वेळोवेळी टप्प्याटप्प्याने आपल्याला कमिशन्स भारत सरकारने अपॉइंट केलेले आपल्याला दिसतात. 3 कमिशन्स आतापर्यंत अपॉइंट झालेले. 1948 SK धार कमिशन, त्यानंतर लगेच दुसरी कमिशन स्थापन झाली होती ज्याला आपण JVP कमिशन म्हणतो, आणि फायनली जी कमिशन स्थापन झाली होती ती 1953ला फाजल अली कमिशन. या 3ही कमिशननी भाषेच्या तत्वाला पकडून आपण राज्याची निर्मिती कशी करू शकतो यावर त्यांनी रिकमेंडेशन ठेवलेले. आणि फायनली मग फाजल अली कमिशननीच दिलेल्या शिफारशीच्या आधारावर आपल्या देशामध्ये नव्या राज्याची निर्मिती होत असताना दिसते. तर या काय कमिशन्स होत्या आणि या सगळ्या गोष्टीच आपल्याला बघायच्या आहेत. पण आधी आपण थोडं अजून समजून घेऊ की 1947ला बघा ही परिस्थिती होती. पुढे 1950ला कशी परिस्थिती होती. 1950ला आपण आपल्या देशाच्या सर्व प्रोव्हिन्सेस म्हणजेच प्रांत आणि प्रिन्सली स्टेट जे होते आणि चीफ कमिशनरचे जे प्रांत होते त्यांना 4 भागामध्ये विभागलं होतं. असं ABCD
इथे जे आपल्याला 1947ला 11 प्रांत, 4 चीफ कमिशनरचे प्रांत आणि 552 इकडे प्रिन्सली स्टेट जे दिसत आहेत ना, त्यांना आपण ABCD असं 1950ला या पद्धतीमध्ये त्यांना ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि 1950च्या या पद्धतीमध्ये ए ग्रुपमध्ये 9 राज्य होते. ते 9 राज्य जे प्रदेशांनी एरियानी मोठे होते, जसं एक बॉम्बे झालं, बंगाल झालं, मद्रास झालं, युनायटेड प्रोव्हिन्स झालं, एक्झाम्पलसाठी सांगतो आहे, ते आपल्याला ए ग्रुपमध्ये दिसतात. बी ग्रुपमध्ये पण 9 राज्यच होते, पण ते 9 राज्य नव्हते, ते होते 9 संस्थानिक, म्हणजेच प्रिन्सली स्टेट. पण कोणते 9 संस्थानिक? तर ते 9 संस्थानिक प्रिन्सली स्टेट ज्यांच्या स्वतःच्या विधानसभा होत्या, असेंब्ली. तर स्वतःच्या विधानसभा ज्यांना ज्यांना होत्या अशा प्रिन्सली स्टेट्सला आपण बी ग्रुपमध्ये ठेवलं. ठीक आहे. तर ए ग्रुपमध्ये 9 राज्य आली, म्हणजे प्रोव्हिन्सेस. बी ग्रुपमध्ये 9 संस्थानिक आले ज्यांचे स्वतःचे असेंब्लीज होते. आणि सी ग्रुपमध्ये आपण छोटे राज्य ठेवले होते ज्यांची संख्या होती 10. छोटे राज्य, त्यांची लिस्ट तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. आणि डी ग्रुपमध्ये एकच प्रदेश होता, एकच, आणि तो प्रदेश होता अंदमान आणि निकोबार. तो 1947ची ही जी परिस्थिती होती ती पुढच्या 3 वर्षांमध्ये बदलून अशी झाली. आणि आज जर आपण बघायला गेलं तर असं काहीतरी आहे का आपल्या देशामध्ये ABCD? अरे हे तर क्लासच नाही का एक निश्चित करून आले की बाबा अंदमान निकोबार डी ग्रुपचा स्टेट. कळते? बॉम्बे जर एमध्ये आहे तर बॉम्बे ए ग्रुपचा स्टेट. कुठल्या स्टेटला क्लास देणे म्हणजे आपण तर ॲक्च्युली त्यांची डिग्निटी ठरवून आलो आहे की बाबा याची डिग्निटी मोठी आहे, याची डिग्निटी छोटी आहे. हे ॲक्च्युली बघायला गेलं तर एथिकली रॉंग होतं. पण हे केलं आपण 1950ला केलं. कालांतराने आपण सर्व हा ABCD हा मॅटरच पूर्णपणे संपवून टाकला आणि सर्व राज्यांना आपण समान स्टेटस दिला आहे कालांतराने. ठीक आहे. आता हे जे 1950ला ही जी परिस्थिती होती, या परिस्थितीतून आज जे राज्य निर्माण झाले आहेत त्या राज्यांच्या निर्मितीसाठी कोणकोणत्या कमिशन्स अपॉइंट करण्यात आलेल्या त्याला जरा समजून घेऊ. तो हेडिंग तुम्ही द्याल. भाषेच्या तत्वानुसार कशा प्रकारे राज्याची निर्मिती होऊ शकते यासाठी पहिली कमिशन नेमली गेली होती SK धार यांच्या अध्यक्षतेखाली. त्यामुळे आपण त्याला धार कमिशन याच नावाने ओळखतो. धार कमिशनवर हे काम सोपवलं गेलं होतं की आपण यावर रिकमेंडेशन द्यावे की आपण भाषेला बेस धरून कशा प्रकारे राज्यांची निर्मिती करू शकतो. यावर मात्र कमिशननी आपले रिकमेंडेशन ठेवत असताना स्पष्ट शब्दामध्ये म्हटलं होतं, आपला मुद्दा मांडला होता की बाबा तुम्ही राज्य निर्माण करा, बिलकुल करा, नव्या राज्याची निर्मिती करा, पण नव्या राज्याची निर्मिती करत असताना भाषा हे तत्त्व ठेवू नका. भाषा हे तत्त्व पुढे प्रॉब्लेम्स निर्माण करू शकते, तर भाषेच्या तत्वेच्या ऐवजी राज्यांची निर्मिती करावी असं याने रिकमेंडेशन केलं आहे. तुम्हाला यावर प्रश्न बनले आहेत बरं का की कोणत्या कमिशननी भाषेच्या आधारावर राज्य निर्मिती करावे याला विरोध केला होता किंवा सपोर्ट केला होता. तर लक्षात घ्या, धार कमिशननी म्हटलं की नाही, गरज नाही आहे, भाषा हे तत्त्व ठेवू नये. तर यांनी भाषा हे तत्त्वच जे आहे ते कुठेतरी निग्लेक्टेड होतं यांच्या रिपोर्टमध्ये. सरकारने मग खूप काही यांच्या कमिशनवर असा विचार विमर्श केलेला दिसत नाही. त्यानंतर मग लगेच दुसरी कमिशन जी नेमली गेली होती ती होती JVP कमिशन. JVP जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. जवाहरलाल, वल्लभभाई अँड पट्टाभी सीतारामय्या यांच्या कमिशननी दिलेले रिकमेंडेशनसुद्धा असे फारसे कामाचे नाही आहेत. म्हणजे यांचे तर रिकमेंडेशन असे होते की महाराष्ट्रीयन चिडले होते त्यामुळे, कारण की जवळपास या कमिशननी स्पष्ट केलं होतं की बॉम्बेला एक युनियन टेरिटरीचा दर्जा दिला जावा आणि महाराष्ट्र वेगळं केलं जावं बॉम्बेपेक्षा, म्हणजे ज्याला आपण मुंबई म्हणतो आज. तर त्यामुळे या कमिशनकडे खूप काही आपल्याला बघायची गरज नाही. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गरजेची गोष्ट आहे ती आहे 1953ला स्थापन झालेली फाजल अली कमिशन. फाजल अली त्याचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टचे जस्टिस होते आणि या कमिशनचे 2 सदस्य होते, कुंजूर अँड पन्नीकर. कुंजूर अँड पन्नीकर हे 2 मेंबर्स, फाजल अली या कमिशनचे चेअरपर्सन
आणि नेमकं 1953ला अपॉइंट झालेल्या फाजल अली कमिशननी आपले रिकमेंडेशन 1956ला मांडलेले, त्यांची रिपोर्ट जी आली ती 1956, आणि यांच्या रिकमेंडेशनच्या आधारावर मग भारतामध्ये नव्या राज्यांची निर्मिती झाली, नवे राज्यसुद्धा आणि केंद्रशासित प्रदेशसुद्धा. आणि इथेच नोट करून घेऊया की यांच्याच फाजल अली कमिशननी दिलेल्या रिकमेंडेशनच्या आधारावर 1956ला आपल्या देशामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. यांनी पण भाषा तत्व वगळला होता बरं का. फाजल अली कमिशनने पण बिलकुल एंटरटेन केलं नाही लँग्वेज हा बेस ठेवावा म्हणून. ठीक, तर 3 कमिशन दिसत आहेत. 3 कमिशनमध्ये आपली जी तिसरी कमिशन आहे ती जरा जास्त महत्त्वाची. फाजल अली कमिशन, कुंजूर आणि पणणीकर त्याचे सदस्य दिसून राहिलेले आहेत, कारण की याच कमिशननी दिलेल्या रिकमेंडेशनच्या आधारावर मग भारतामध्ये तो जो ABCD ग्रुप जे होते ना ते कॅन्सल करण्यात आले, ते रद्द केले गेले आणि त्या सगळ्या स्टेट्सला त्याच्या बाहेर काढून आपण असे 14 राज्य केले आणि 6 केंद्रशासित प्रदेश केले. बिलकुल डोक्यामध्ये आणू नका की बापरे एवढा मोठा एरिया होता. ABCDमध्ये पण आधी 9 राज्य, नंतर 9 राज्य 18 राज्य, तर तेच झाले. त्यानंतर 10 राज्य 28 राज्य झाले आणि त्यानंतर एक अंदमान निकोबार 29 राज्य झाले. इथे आपल्याला फक्त 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश म्हणजे 20च संख्या दिसते आहे. 29ची 20 कसे झाले बाबा? त्यांनी इंटिग्रेट केले प्रदेशाला आणि राज्य निर्माण केलं. म्हणजे या 14 राज्यामध्ये माहिती आहे एक राज्य कोणतं आहे? या 14 राज्यामध्ये एक राज्य आहे महाराष्ट्र अँड गुजरात. दोनही प्रदेशाला इंटिग्रेट करून, अरे आपण एक प्रयोग चालवला ना 1956 ते 1960, 4 वर्ष हा प्रयोग चालला आहे ना की गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य होतं, त्याला आपण द्विभाषिक राज्य म्हणतो. ठीक आहे, सो इंटिग्रेट केले आहेत आपण प्रदेश, म्हणून तुम्हाला संख्या अशी दिसते आहे. पण फाजल अली कमिशन अपॉइंट व्हायच्या आधीच एक मोठी प्रॉब्लेम भारतामध्ये निर्माण झाली होती. ती प्रॉब्लेम जरा समजून घेऊया. ही घटना जी घडली ती 1952ला. भाषिक तत्वावर राज्याची निर्मिती करावी याबद्दल हायपरली जे डिमांड ठेवत होते ते होते तेलुगू भाषिक लोक. आणि तेलुगू भाषिक लोक ज्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला आंध्र प्रदेश नावाचं राज्य वेगळं करून द्यावं, आम्हाला खाली असणाऱ्या तमिळनाडूच्या प्रदेशामध्ये राहायचं नाही आहे, तमिलियनसोबत राहायचं नाही आहे. त्यासाठी प्रचंड आंदोलन झाले, दंगे झाले. आता त्यात त्यांच्याच तेलुगू भाषिक एक लीडर होते, पोट्टी श्रीरामल्लू हे त्यांचं नाव. तर ते बसले उपोषणावर की बाबा जोपर्यंत आमच्या भाषिक राज्याची निर्मिती होणार नाही तोपर्यंत त्यांचं आमरण उपोषण त्यांनी सुरू केलं. आता ते जे लीडर दिसत आहेत पोट्टी श्रीरामल्लू यांचं 58 दिवसाचं उपोषण, आणि अनफॉर्च्युनेटली 58व्या दिवशी त्यांचं निधन झालं त्या उपोषणामध्ये. आता एक मोठे लीडर फक्त उपोषणामध्ये मृत्युमुखी पडत आहेत आणि तरी केंद्र सरकार तिकडे राज्याची निर्मिती करून देत नाही आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशामध्ये मग प्रचंड दंगे झाले, भयानक भयंकर, एवढे की केंद्र सरकारला यांच्यासमोर वाकावं लागलं. आणि वाकून केंद्र सरकारने 1953ला निर्णय घेतला की एक नवं राज्य निर्माण होणार आंध्र प्रदेश, आणि आंध्र प्रदेश हे एक तेलुगू भाषिक राज्य राहणार. तर अशा प्रकारे भाषेच्या तत्वानुसार निर्माण होणारं आंध्र प्रदेश हे देशाचं पहिलं राज्य 1953. बिलकुल कन्फ्यूज होऊ नका. इथे 14 आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची यादी आपण इथे ठेवली आहे फाजल अली कमिशनच्या नुसार. ही गोष्ट कधीची आहे? 1956ची. त्याच्या 3 वर्ष आधीच आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती 1953ला होऊन गेलेली होती. ठीक आहे, आणि हे भाषेच्या तत्वावर निर्माण होणारं पहिलं राज्य दिसतंय. क्लिअर? आंध्र प्रदेश क्लिअर असेल ऑनलाईन. ठीक आहे, त्यावेळेस असणारे 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश आज 28 राज्य म्हणजे दुप्पट आणि 8 केंद्रशासित प्रदेश. तर जे नव्याने पुन्हा 14 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले ते कोणते आहेत, कसे, कधी, केव्हा ते प्रदेश निर्माण झाले, त्यालाच आपल्याला बघायचं आहे. उद्याच्या सेशनमध्ये आपण त्याला बघूया. ठीक आहे, 15वं कोणतं होतं, 16वं राज्य कोणतं होतं, त्यावर तुम्हाला प्रश्न बनतात की आपल्या देशामध्ये 15वं, 16वं किंवा 22वं, 25वं राज्य कोणते आहेत, तर त्याला आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणारच.